अगदी कालपर्यंत मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये आपला सहभाग असणारे अजितदादा आज अचानक पहाटे त्यांच्या निधनाची बातमी येते। अर्थातच ही धक्कादायक अशीच बातमी, त्यांच्या सहकाऱ्यांना देखील या बातमीवर विश्वास बसत नाहीये आणि आज हीच अवस्था उभ्या महाराष्ट्राची आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरत नाही। अजितदादांच्या निधनानं महाराष्ट्र हळहळला आहे। पुढच्या काही क्षणात त्यांचं पार्थिव इथं अंत्यदर्शनासाठी आणण्यात येणार आहे। त्याची तयारी सध्या पूर्ण झालेली आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी या मैदानावर पाहायला मिळते। आजवर अजितदादांनी 6 वेळा उपमुख्यमंत्री पदाचं काम भूषवलेलं आहे, मात्र मुख्यमंत्री होण्याचं त्यांचं स्वप्न अधुरं आहे। आपण पाहिलं की अजितदादांनी केवळ राजकारणातच नाही तर समाजकारणातही तितकंच मोलाचं काम केलेलं आहे। रुग्णालयातून बाहेर काढण्यात आलेला आहे। विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात पार्थिव नेण्यात येत आहे। जनतेचा हा नेता कार्यकर्ते पवार यांच्या पार्थिवासोबत निघालेले आहेत। पवारांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठानच्या या मैदानाच्या दिशेने निघालेले आणि शववाहिनी अजित पवार यांचं पार्थिव घेऊन रुग्णालयातून बाहेर काढले। आता हे पार्थिव विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये ठेवण्यात येणार आहे। अंत्य दर्शनासाठी हे पार्थिव विद्याप्रतिष्ठानकडे रवाना झालेलं आहे। अजित पवारांच्या पार्थिवावर आपण बघतोय शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये अजित पवारांचं पार्थिव जमलेल्या लाखो लोकांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल। दुतर्फा गर्दी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने आहे। ज्या बारामतीसाठी अजित पवारांनी खस्ता खाल्ल्या, ज्या बारामतीचं प्रतिनिधित्व केलं, आज त्याच लोकांच्या साक्षीने अजित पवारांना काही तासात निरोप देण्यात येईल। अखेरचं दर्शन घेण्यासाठी, अखेरची आपल्या लाडक्या दादाची झलक पाहण्यासाठी हे कार्यकर्ते जे आहेत ते इथं सकाळपासून गर्दी करून उभे आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।